विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मूर्तिजापूर शहरात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय। शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत बंदला प्रतिसाद दिलाय। विविध राजकीय, सामाजिक आणि विद्यार्थी संघटनांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत शासनाचे लक्ष विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न केलाय। या बंदला वंचित बहुजन आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, संभाजी ब्रिगेड, मूर्तिजापूर युवा समिती, अकोला महाराष्ट्र शेतकरी संघटना, अखिल भारतीय कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ तसंच जिल्हा बिल्डिंग बांधकाम मजूर असोसिएशन यांनी जाहीर पाठिंबा दिलाय। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सुनील सदार, योगिता वानखडे, संजय नाईक, शेखर इम्रान, शेख खलील, शेख मुख्तार, रवी इंगळे, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष उज्ज्वल ठाकरे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष गजानन चौधरी, अरविंद तायडे, छबेले पाटील, उदय शिंदे, बाळासाहेब खांडेकर, उमेश इंगळे, सचिन गुल्हाने यांच्यासह विविध विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या उपस्थितीत शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार मांडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता महाराष्ट्र बंद शांततेत आणि सुरळीत पार पडलाय। जे अमानुषपणे या मनुवादी सरकारच्या माध्यमातून पोलिसांनी जो लाठीचार्ज केला, मारपीट केली, संविधानाच्या कायद्यानुसार जे विद्यार्थी आपल्या शांतप्रमाणे एक जंतर मंतर दिल्ली येथे मोर्चा काढत होते, कुठलाही गाळबोट न लागता, कुणालाही त्रास न देता पूर्ण भारतभर विद्यार्थी आणि तिथं पालक तिथं जमले होते। तरी या मनुवादी सरकारच्या माध्यमातून मी या सरकारला जवाब विचारतो की तुम्ही विद्यार्थ्यांसाठी एवढा अन्याय का करता? तुम्ही विद्यार्थ्यांना न्याय हक्क दिला पाहिजे। तुम्ही हा मनुवाद तयार करत आहे। तुमच्यापेक्षा आता ते ब्रिटिशवाले ठीक होते, परंतु आज पावतो या जंतर मंतर कुठलाही नेता तिथं एक सोयीच्या माध्यमातून या जे उपोषण होतं त्यांना सुद्धा याने जबरदस्तीने उचलले आणि तिथं कुठलाही नेता कुठल्या पक्षाचा गेला नाही। म्हणून सर्वांचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तिथं पोहोचले आणि आवाहन केलं, महाराष्ट्र बंद म्हणजे बंद। या विद्यार्थ्यांसाठी न्याय हक्कासाठी फक्त वंचित बहुजन आघाडी फक्त इथं रस्त्यावर उतरते। म्हणून मी सांगू इच्छितो, वंचित बहुजन आघाडीला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना या बंद पुकारण्याकरिता ज्यांनी हाक दिली, आवाजाला आवाज दिला। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मूर्तिजापूर तालुका नागोराव तायडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.